त्यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। दराडे यांनी मतमोजणी थांबवलेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी मागणी, वकिलाची मागणी करत मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। दराडेंनी ही मतमोजणी थांबवलेली। आपण बघतोय की दराडे आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये हा सगळा सामना होता, मात्र गोकुळ गीतेंनी माघार घेतलेली आहे। दराडेंनी मतमोजणी थांबवल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच विषयी जाणार आहोत। आपल्या सोबत नाशिकचे आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण बघतोय की माघार घेतली गीते यांनी, त्यानंतर मतदान झालं आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय योगेश यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांची मनधरणी करून सुद्धा गोकुळ गीतेंची अद्यापही तिथला जो ड्रामा आहे तो काही संपायचं नाव घेताना पाहायला मिळत नाही। आपण बघतोय कशा पद्धतीनं मतमोजणी केंद्रामध्ये नाशिकमध्ये हा सगळा ड्रामा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नरेंद्र दराडे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, महायुतीचा त्यांना पाठिंबा आहे। गोकुळ गीतेने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। महायुतीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी केली होती। शेवटच्या एक टप्प्यामध्ये गोकुळ गीते यांनी आपण दराडे यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र आता मतमोजणीच्या दिवशी मात्र या ठिकाणी ड्रामा पाहायला मिळतोय। दराडेंनी या ठिकाणी मतमोजणी थांबवल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्यांदा गोकुळ गीते यांनी या मतमोजणीवर आक्षेप घेतल्याचं म्हटलेलं होतं। मी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी काही मतदारांनी आपल्याला मतदान केलं असेल, अशा प्रकारची सुद्धा त्यांनी भूमिका मांडलेली होती। थेट जाऊयात नाशिकला, आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण बघतोय ड्रामा काही नाशिकमधला संपायला तयार नाहीये। आता दराडेंनी मतमोजणी थांबवल्याचं पाहायला मिळतंय, काय नेमका गोंधळ आहे? बघू शकतो पोलिसांचा गोंधळ हा या ठिकाणी सुरू होता। प्रवीण, जर आपण बघितलं तर मध्ये बघू शकतो आपण सगळे पोलीस उभे आहेत आणि मधल्या बाजूला सगळेजण गोंधळाची स्थिती ही मतदान केंद्रामध्ये मतमोजणी केंद्रामध्ये झालेली आहे। कुणालाही मध्ये येऊ दिलं जात नाही माध्यमांना, त्यामुळे नेमकं मध्ये काय झालं ते समजत नाही। मात्र एकूणच दराडे आणि गीते यांच्यातला वाद विकोपाला गेल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। आपण जर बघितलं तर किशोर दराडे हे नरेंद्र दराडे यांचे बंधू आहेत आणि ते आमदार आहेत। असे आमदार मतमोजणी केंद्रात उभे कसे, असा आक्षेप जो होता तो गोकुळ गीते यांनी घेतलेला होता आणि त्यामुळे त्यांनी 3 वकीलसुद्धा या ठिकाणी नेमले होते। आमदार असताना ही व्यक्ती मतमोजणी केंद्रात कशी, यावरून हा वाद या ठिकाणी रंगलेला आहे। दराडे यांच्याकडे वकील नाही, त्यामुळे दराडे यांनी वकिलाची मागणी केली आहे आणि मतमोजणी थांबवली आहे। त्यावरून तणाव जो आहे तो आपल्याला मतमोजणी केंद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण जर आपण बघितलं तर दराडे गीते यांच्यातला वाद हा सर्वश्रुत आहे। विधान परिषदेच्या उमेदवारी अर्जापासून सुरू झालेला वाद हा आत्ताही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलिसांची मोठी कुमक फौज या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि अजूनही तो गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आपण बघू शकतो पोलीस सातत्यानं हा सगळा वाद आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। विशेष फोर्स जो आहे RCP तो सुद्धा रिझर्व्ह फोर्स या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि मतमोजणी जे आहे मतमोजणी केंद्राच्या बाजूलाच हे सगळ्या पोलिसांचा घेरा या ठिकाणी आहे। हा वाद होईल किंवा यातून काहीतरी अडचणी निर्माण होतील या दृष्टिकोनातूनच माध्यमांना या ठिकाणी पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे। कोणीही मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, मध्ये सुद्धा बघायला जाऊ शकत नाही किंवा जी काही मतमोजणी होते ती केवळ बघण्यासाठी सुद्धा उपस्थित राहू दिलं जाऊ शकत नाही, असा दावा जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता। जिल्हा माहिती कार्यालयाच्या कॅमेरामॅनला सुद्धा मध्ये जाऊ देण्यात आलेलं नाही। त्यामुळे एकूणच तणावपूर्ण परिस्थिती ही मतमोजणी केंद्रामध्ये आज आपल्याला मतमोजणी पूर्ण होतोपर्यंत पाहायला मिळेल असं शक्यता आहे। अगदी योगेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय मतमोजणी कधीपर्यंत, आता दराडेंनी सुद्धा वकील मागितलेला आहे, त्यामुळे हे थोडंसं लांबेल असं वाटतंय। नक्कीच, कारण की आज गीते यांना निवडणूक मतमोजणी ही मॅनेज होऊ शकते किंवा यामध्ये काहीतरी अफरातफर होऊ शकते अशी शंका आहे। त्यामुळे त्यांनी पूर्ण तयारी ही आपल्या बाजूने या ठिकाणी केलेली आहे। खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था जर आपण बघितली तर ही दोघांच्याही बाबतीमध्ये या ठिकाणी थोडीशी नाराजी असल्यामुळे महायुतीची सत्ता असल्यामुळे एकूणच थोडंसं वातावरण जे तणावपूर्ण आहे आपण बघू शकतो। इकडे तो गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय। हे सगळेजण बाहेर आलेले आहेत आणि गोकुळ गीते सुद्धा याबाबतची आपली भूमिका या ठिकाणी मांडताना दिसत आहेत। कोण हा मतमोजणी टेबलला बसू शकतो।
त्यांचं म्हणणं आहे की हा बसू शकत नाही. एवढं त्यांचं ऑब्जेक्ट. नेमकं काय घडलं? किशोर बोदाराडेंनी घेतला, आमदार मोदायांनी. पण त्यांनीच केली, आमदार मोदायांनी. हो, काय मारहाण केली का तुम्हाला? नाही धक्काबुक्की केली. चला होत राहतं. आणि आपण बघतोय गोकुळ गीते यांनी आरोप केलेला आहे आमदार किशोर दराडे यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा. मतमोजणी केंद्रामध्ये गोकुळ गीते यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गोकुळ गीते यांनी केलेला आहे. किशोर दराडे यांच्यावर हा आरोप करण्यात आलेला आहे. आमदार असताना मतमोजणी केंद्रावर किशोर दराडे कशा असा सवाल गोकुळ गीते यांनी उपस्थित केलेला होता. तर त्या ठिकाणी आपण आक्षेप घेतल्यानंतर आपल्याला धक्काबुक्की करण्यात आली अशा प्रकारचा आरोप गोकुळ गीते यांच्याकडून करण्यात आलाय. पुन्हा एकदा जाऊयात नाशिकला. योगेश आपल्यासोबत आहेत. योगेश, अतिशय गंभीर आरोप केलेला आहे. दराडे यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. योगेश, खरं आहे का आमदार असताना एखादा व्यक्ती मतमोजणी केंद्रात कसा असू शकतो यावर आक्षेप गीते यांनी घेतलेला होता आणि त्या आक्षेपाला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे वकील नव्हता. त्यात किशोर दराडे यांनी सुद्धा त्यांच्याच दोघांचा जवळचा असलेला एक व्यक्ती, जो दोघांमधला जो जवळचा व्यक्ती होता त्याच्या असण्यावर आक्षेप घेतला, त्याची कॉलर धरली असं त्याने आत्ताच सांगितलेलं आहे आणि धक्काबुक्की केल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. आता तो पुण्यामध्ये गेला आहे आणि आपण बघू शकतो त्याला पुण्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पाठवण्यात आलं आहे. तिथं ती चर्चा करण्यासाठी तो तिथं गेलेला आहे. कदाचित याबाबतची पोलीस तक्रारसुद्धा केली जाऊ शकते आमदारांच्या विरोधामध्ये. एकूणच चुरस जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं म्हणजे गीते आणि दराडे हे एकाच समाजाचे उमेदवार आहेत आणि तरी सगळे त्यांचे अनेक नातेवाईक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि असं असताना त्यांच्यामध्ये प्रचंड वैमनस्य या विधान परिषद निवडणुकीमध्ये पाहायला आपल्याला मिळतं आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी पाठिंबा शेवटपर्यंत गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांना दिला नव्हता. केवळ मी प्रचार थांबवतो असं म्हटलं होतं, माघार घेतो असंही म्हटलेलं नव्हतं. त्यामुळे ते निवडणूक रिंगणामध्ये कायम आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे आणि आतासुद्धा ते मतमोजणीच्या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत. माझा विजय निश्चित आहे असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि कुठलीही गडबड होऊ नये या दृष्टिकोनातून अगदी कायदेशीर फौजफाटा सोबत ठेवत त्यांनी मतमोजणी केंद्रामध्ये हजेरी लावली आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक काटेकोर गोष्ट जी आहे ती चेक करून ते घेत आहेत आणि सगळ्या गोष्टींना आक्षेप नोंदवत या ठिकाणी मतमोजणी अजूनपर्यंत या ठिकाणी सुरू झालेली नाही. तसं पाहायला गेलं तर कायदेशीररित्या एखादा आमदारानं तो पण जो उमेदवाराचा भाऊ आहे तो मतमोजणी केंद्रामध्ये कसा उपस्थित राहू शकतो हा खरं म्हणजे आक्षेपाचाच भाग आहे आणि या बाबतीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय देणं आता आवश्यक आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडे हा आक्षेप नोंदवला गेला आहे. निवडणूक अधिकारी आता याबाबतचा कायदेशीर विचारविमर्श करून याबाबतचा निकाल देतील आणि पुढची प्रक्रिया सुरू होईल. अगदी योगेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय नाशिकमध्ये जिथं मतमोजणी होते कशा पद्धतीनं छावणीचं स्वरूप आलेलं आहे या सगळ्या मतमोजणीच्या ठिकाणी. आपण दाखवूया जरा प्रेक्षकांना. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच या ठिकाणी राडेबाजी सुरू झाली आहे. आमदारांवर धक्काबुक्कीचा आरोप उमेदवारांना केलेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठा तैनात आहे. थोडंसं प्रेक्षकांना दाखवूया काय चाललंय नेमकं नाशिकमध्ये. खरं आहे, आपण जर बघितलं तर मतमोजणी केंद्राच्या भोवती पूर्ण पोलीस फौजफाटा हा सकाळपासून लावण्यात आला होता. आपण बघू शकतो स्वतः DCP मोनिका राऊत या ठिकाणी आहेत, त्यानंतर ACP या ठिकाणी आलेले आहेत. पूर्ण जो फोर्स आहे तो फोर्ससुद्धा आपण स्पेशल टास्क फोर्स जो आहे तो सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून RCP सुद्धा बोलावण्यात आलेली आहे. आणि जर या बाजूला आपण बघितलं मतमोजणी केंद्राच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा पूर्णपणे पोलिसांचा ताफा हा या ठिकाणी लागलेला आहे. एकूणच सकाळपासून असं काहीतरी होईल किंवा गोंधळ होऊ शकतो ही शंका प्रशासनाला होती, निवडणूक विभागाला होती आणि त्यामुळे संपूर्ण काळजी ही सकाळपासून या ठिकाणी घेतली जात होती. म्हणूनच माध्यमांनी कुठलंही चित्रण मधलं करू नये किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये मधल्याही गोष्टी बाहेर जाऊ नयेत यासाठी माध्यमांना सुद्धा या ठिकाणी मनाई करण्यात आली होती. इतकंच नाही तर माहिती विभागाच्या कर्मचाऱ्याला म्हणजे त्या कॅमेरामॅनला सुद्धा मध्ये येऊ देण्यात आलं नाही. त्यामुळे अजूनपर्यंत मधल्या चित्रफिती ज्या आहेत किमान मतमोजणी सुरू होण्याच्या किंवा त्या सुद्धा अजून माध्यमांना उपलब्ध झाल्या नाहीत. एकूणच या ठिकाणी जो होणारा गोंधळ आहे हे लक्षात घेता निवडणूक विभागाने जरी काळजी घेतलेली असली तरी एकूणच मतमोजणी प्रक्रियेवर संशय हा बाहेर चर्चेला जातोय. कारण अशा पद्धतीनं पूर्णपणे गोपनीयरित्या ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्याचा काय कारण असा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे. अगदी योगेश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. या सगळ्या नाशिकमधल्या घडामोडींचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत.